राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही सकाळी 8 वाजता उठलेलो आहे आणि आवरून तयार झालेलो आहे आणि आज जायचंय आम्हाला रात्री बर्फ पडला, अटल टनल आणि सिसू, परत यांगला, रात्री बर्फ पडला, या सगळ्या प्लेसेसवर आम्ही फिरायला जाणार आहे आज। आणि हेमंत म्हणतोय रात्री बर्फ पडलाय, पण मला नाही वाटत पडलेला आहे। तुम्हाला वाटत असेल हे फॉग आहे, पण तो दूर आहे जो ह्या चिमणीतून बाहेर येतोय। ठीक आहे, इथं कुठं बर्फ होता, मस्त व्ह्यू तो, तिथं बर्फ आहे। अरे थोडं आपल्याकडे कसं धुकं पडत, रात्रीचं पडलेलं धुकं थोड्या थंडीमुळे ते हे होऊन जात। चिमण्यांचा आवाज येतोय, मस्त ऐकलंच असेल तुम्ही। त्या डोंगरावरून पडलेलं आहे, या डोंगरावर बर्फ पडलेला आहे, त्या डोंगरावर आणखी जास्त बर्फ पडलेला आहे आणि तिथं तर आणखी जास्त बर्फ आहे। मस्त आहे, लय थंडी आहे भाई। रात्री इतकं थंडी वाजती, हीटर लावून रात्रभर हीटर लावून आणि डबल लेअरचे कपडे घालून झोपलो तरी थंडी जाते। आणि सगळ्यात दुःखदायक गोष्ट आणि सगळ्यात त्रासदायक गोष्ट काय माहिती का, सकाळी उठल्यावर जे आपण 2 नंबर करायला जातो, तर इथे इंडियन स्टाईल नाही, ते कमोड वरती इतकं गार लागत, ते गार लागल्याच्या शॉकनीच पळून जाते, होतच नाही। लय थंडी भाई, यांनी काहीतरी करायला पाहिजे, त्या कमोडला बी हीटर लावायला पाहिजे है ना। थंड ठिकाणी जाणं आणि स्वतःची हाऊस करून घेणं हे सेमच आहे। असं नका सांगू ब्लॉग मध्ये। हा म्हणजे थोडं भारी वाटतं बरं का, पण भारी थोडंच वेळ वाटतं, नंतर त्रासले होतो थोड्या वेळाने जास्त वेळेला त्रास होतो। सारखे गार, आता माझ्या हातले गार झालेला आहे, मोबाईल धरले मी असा गार झालाय इकडून, आता तो काढायचा। मोबाईल वर बटन सुद्धा दाबता येत नाही, इतकं थंडी आहे। अरे फोटो साठी काय काय करते लोक, तुला थंडी नाही वाजणार तर फोटो काढूच तर। रेडी होऊन फोटोज काढून आम्ही चाललोय आता नाश्ता करण्यासाठी। आमचं नवीन कपल रेडी होतंय, 6 वाजताच आम्हाला फोन करून उठवलं त्यांनी, पण ते त्यांच्या आधी आम्ही रेडी झालो। 7:30 तरी आपण रेडी झालो त्यांच्या आधी। काय करते आता, थोड्या वेळ आता उभं राहू। नाश्ता करायला खाली रेस्टॉरंट आहे, इथं आमच्यासाठी नाश्ता आहे। हा नाश्ता आहे, नाश्ता फ्री असल्यामुळं आम्ही जेवणासारखा खाणार येतो। हा एका पोरीची मज्जा आहे हो, तिला एग्स पण भेटले खायला। हे फ्रुट्स, दही, पराठा, त्याच्यासोबत भाजी, त्याच्यानंतर इडली सांबर, आणि हे काय याला नाही माहिती भाई, सलाद म्हणता ना याला, ब्रॉकली आणि ते सगळं एकदम काय म्हणतात हेल्दी फूड, बॉइल्ड व्हेजीज। बॉइल्ड व्हेजीज। थँक्यू। दॅट होणार आता परत आज तुमच्यासाठी घेतलं होतं। अशी किफायती आणि बचत करणारी बायको सगळ्याला भेटायला पाहिजे। नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही चाललोय हे अटल टनलला। कॅब बुक केलेली आहे, कॅब आलेली आहे खाली, त्यांचा फोन आला होता आम्हाला, कॅब येऊन उभी आहे, त्यांचा फोन आलाय, आम्ही आता चाललोय खाली। काय दाखवत होती तू? नाही माहिती आपल्याला एवढं, कांद्याचे बहुतेक। ही आमची स्विफ्ट डिझायर केलेली आम्ही कालच्या कॅबवाल्याकडून, कालच्या कॅबवाल्याने आम्हाला इथं सोडलं होतं ना, त्यांचीच कार आहे, म्हणजे त्यांची भाऊ आहे। आणि आता यांगलाला चाललोय ना, तिथे स्नो ऍक्टिव्हिटीज आहे, त्याच्याकरता ड्रेस पाहिजे राहतो। हे असा कोटिंगचा ड्रेस घ्यायला थांबलोय आम्ही, बाकीची ड्रेस लावून ठेवलेले, सगळ्यांचे रेट सेम आहे, 250 रुपये पर पर्सन। हे ड्रेस घालून घेतले आम्ही, मस्त कलर भेटले सगळ्यांना, लाले लाले लालपरी। मी कशी दिसते? छान दिसते। आणि आता आम्ही चाललोय अटल टनलच्या रोडला सरळ। बर्फ सुरू झालेला आहे मित्रांनो, रस्त्याच्या कडाने बर्फ आहे। ये सोलांग व्हॅली, इथं ऍडव्हेंचर एरिया, पण इथं बर्फच नाही सध्या, त्याच्यामुळं आम्ही पुढे चाललोय। सोलांग व्हॅली मध्ये बर्फ नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललोय यांगलाला, तिथं पण सेम ऍक्टिव्हिटीज होत्या। पहिला बर्फ हाताला लावलेला आहे आणि आता पहिलाच हेमंतच्या टोला, हेमंतला उलटी झालेली आहे, फ्रीचा नाश्ता होता, केवढा मोठा खाल्ला त्याच्यामुळं। स्नो बेबी, लगेच मारू नको, काय गंदा गंदा बर्फ खेळू राहिली।
अजून आपण चांगलं आहे सगळं सफेद सफेद बर्फात मी तर दाखवत होतो सरापा करायला जायला दाखवत होतो. चलो भैया फोटो काढू. फोटो काढू हा. हाँ ये रहा अटल टनल रोहतांग पास. ये वी आर एंटरिंग इट अटल टनल. 10 किलोमीटरची अटल टनल संपलेली आहे आणि आता आम्ही बाहेर निघतोय. लय स्मूथ ट्रॅव्हल आहे भाई. असं वाटतच नाही आपण ह्या डोंगरातून डायरेक्ट त्या डोंगरात चाललोय. हे सांगत होते 5 तास लागायचे जायला तिकडं. बर्फ आटला तर डायरेक्ट 6-6 महिने बंद राहायचं. हो इथं तर लईच बर्फ आहे. आता टुरिस्ट इथं उभं राहून फोटो सेशन करताय. आम्ही तिकडून येताना करू. आता हे अटल टनल पर्यंत आलेले सगळे टुरिस्ट इथपर्यंतच येतात. आता आम्ही इथून पुढे चाललोय 20 किलोमीटर. बाई इथं लोक राहते अजून. ते घर दिसत आहेत इथं. एवढ्या बर्फात कसे राहत असतील नाही माहिती. पानं संपलेले डायरेक्ट. फक्त फाट्या शिल्लक राहिल्या. आता आम्ही लाहोल गावामध्ये चाललोय. लाहोल एवढ्यावर पोरं शाळेत येते त्यांना सुट्ट्या डायरेक्ट आता 6 महिने. हा 6-6 महिने सुट्ट्या राहत्या डायरेक्ट. 6 महिने सुट्ट्या. हा वाव. इकडे शाळा मी मास्तर हो काय ना. इकडं मास्तर होतो का. इकडे मास्तर झालो तो. मला 6 महिने सुट्ट्या राहतील. इकडं सगळ्यात जास्त जिमनीच दिसू राहिली. जिमनी 4x4 इथं 14 लाखात भेटते. लोक तारबीर घेऊन येऊन राहिले. सगळ्यात जास्त इथं जिमनी टॅक्सी. हो भाई मस्त रेस्टॉरंट आहे पण बंद आहे. एवढा बर्फ पडेल त्याच्या पुढला बर्फ सुद्धा साफ नाही केलाय त्यांनी. सगळं बंद आहे इथं. रेस्टॉरंट बी बंद होते. बर्फ पा किती. नुसता बर्फ आहे भाऊ. नुसता बर्फ आहे. फॉर्च्युनर भारी वाटतंय पण इकडे काच खाली घेतली की लय गार लागत. ये देखो भाई नजारे. नॅचरल कॉल आला होता त्याच्यासाठी थांबलो होतो. हे सूट मध्ये थंडी नाही वाजत बाबा. नाही तर लय गार आहे. तुम्हाला थांबा बर्फ दाखवतो मी रस्त्याच्या कडाचा. हे बघा. ओ मस्त मस्त बर्फ आहे. कसं आहे मध्ये सुरुतीला देतो थोडासा. झालं आम्ही पोहोचलोय यांगलाला. आता खालीच उतरतोय. इथून खाली उतरलं की आम्ही तुमच्या स्नो पॉइंटला पोहोचणार आहे. हे बघा किती बर्फ आहे. आणि इथं एवढ्या लांब यायचं कारण एकच आहे का इकडं गर्दी कमी आहे. तिकडे अटल टनल ते सोलांग व्हॅली इतकी गर्दी आहे. गर्दीच्या ठिकाणी मला जाऊन ऊपरची गाडी नीचेची गाडी आली. रस्ते असल्यामुळं या लोकांना गाडी रिव्हर्स घ्यावं लागते. निघत नाही ना एक तर गाडी. साईडनी बर्फ राहतो. सटकून जाते गाडी. चलो भैया. खिडकी उघडल्या इतकं गार लागत. तेव्हा तिथं गाडी अटकली पाहते आता समोर. या इथं जाणार सनी. हा रिव्हर राफ्टिंग है क्या. यहाँ पे का या एवढ्या थंड पाण्यात रिव्हर राफ्टिंग करायला पडलो ना त्याच्यात तर बर्फ होऊन जाईल आपला. बरं काही म्हणत बर्फ होऊन जाईल. बर्फ पाण्यात पडलो तर बोट पलटी झाली ना आपल्याला आईस म्हणजे आपली काय होईल ते आता समजून घेतो. आपली आईस. पोचलो आम्ही यांगला मध्ये. इथं आता या फोटोग्राफरकडनं आम्ही 2-3 फोटो काढून घेऊ चांगले चांगल्या क्वालिटीचे पोस्ट करणे लायक. आणि मग स्वतः तिकडे फिरून येऊ. बर्फाचे घर बनवले. स्नो हाऊस. हे बघा किती मस्त आहे ते. गोठून जात असेल त्याच्यात माणूस फार. कसं वाटतंय. गार वाटतंय. लय गार आहे भाऊ. हात गाठून गेले माझे. गोठून गेले फार. सगळ्यात गार कुठं वाटतंय माहिती का. नाकाला. हे पाठीमागं व्ह्यू पा. कपलचं काय चाललंय. कपल नुसता फासा राहुरीत राहतो भाऊ कायम.
ते मग हात धर. हा पा माग. कसा आहे बर्फ? ते ग्लोव्ज काढून मग कर, ते वल्ले होऊन जाते ग्लोव्ज. आपण एवढ्या एक्सपिरियन्स वरून आपण विचार करू शकतो की जे आर्मीतले लोक आहेत, जे सियाचीन ग्लेशियर मध्ये सियाचीन ग्लेशियर मध्ये राहतात, कसं राहत असतील. मध्ये गेला ना, मध्ये गेला बर्फ. खरंच जे सियाचीन ग्लेशियर मध्ये आर्मी वाले लोक राहत आहे त्यांना किती कष्ट लागत असतील. पाणी सुद्धा भेटत नाही भाई व्यवस्थित. एवढं थंड आहे. हात, माझा हात इकडचा हात मी ग्लोव्ज नाही घातलेला, आता असा कोकडून चाललाय. आता आम्ही स्नो राईड करतो. उई, इधर आमच्या कपलचं स्नो हे चालू आहे, फोटो सेशन. बाई, हा काय प्रकार. ओ बाय बाय, कपलचं पोस्ट वेडिंग फोटोशूट चालू आहे. मार मार. ते एवढं बोललं नाही होती. भारी वाटतंय ना. तू बरं तुझा फोटो काढतोय एक दोन. भाई हे काय पोज चालू आहे मन. आता बघा, ज्यांच्या लग्नाला 9 महिने झाले आहेत त्यांचं हनीमून चालू आहे आणि हे फोटो काढत आहेत. आणि हे भैया जे आहेत हे 40 रुपये कॉपी घेत आहेत आणि आमचा सुनील भाऊ त्यांना मार्गदर्शन करताना यांचा एक गोल फोटो काढूया असा. बघा सिनेरी बघा मित्रांनो. मी श्रुतीने काढले 20 फोटो. ठीक आहे, 20 म्हणजे ते पण आम्ही नाही म्हणत, त्यांनी 20 काढले. त्याच्यातले आम्ही काही डिलीट केले. त्याच्यातले 10 घेणार आम्ही. या बादरांनी काढले 100 फोटो दोघांनी. यांना लय मजा वाटत होती. आणि 40 रुपये आता म्हणते, आता म्हणते 20 रुपये, 20च फोटो घ्यायचे. ते म्हणते म्हणते ब्लॉग मध्ये मजा वाटली. का बरं यांनी लय फोटोज काढले आणि आपण नंतर थोडेच काढले. भाई आमच्या कपलचं फोटो काढून झालेला आहे आणि बिल पण पे करून झालंय. तर आम्ही आता भूक लागली आता आम्हाला, म्हणून आम्ही मॅगी खातोय. का बरं काय माहिती, पण यांना चिडवायला मजा येते मला. अजून काय काढायचं का हेमंत? त्यात बायको पण नाराज. त्याच्यात बायको नाराज झाली जास्त पैसे गेल्यावर. चड्डी काढू का? तुम्ही आता ट्रिप पुरी होऊस तर हेच करू नका आमच्याकडून. मित्रांनो, वेगवेगळे डोळ्याचे प्रकार असतात. त्यामधला मला जो मगाशी लागलेला डोळ्याचा प्रकार होता तो फोटो काढण्याचा, आणि हा जो डोळ्याचा प्रकार आहे याला म्हणतात मॅगी खाण्याचा. सगळीकडे बर्फ आहे. आणि हे बघा, हे पण एक सुंदर कपल आहे. हे पण मॅगी खात आहे. आणि आत्ताच बिचाऱ्या श्रुतीने अथक परिश्रम करून तिचे केस जे आहेत ते विंचरलेले आहेत. इथं काय आहे? बोन फायर. ह्या बोन फायर मध्ये सुद्धा एवढी आग नसेल जेवढी आग माझ्या, तेवढी आग फोटो काढायची होती. फोटो झाल्यानंतर मॅगी टेस्टी पण किती गरम होतो. छान आहे अंकल, मैगी बहुत टेस्टी बनाई आपने. हाँ सच कमाल है यार, आपने एक तारीफ की मेरी. सच में बहुत टेस्टी लग रही है. अच्छी बनी है, हम जैसे बनाते वैसे बनी है. मस्त मॅगी वगैरे खाऊन झाली आणि आता आम्ही चाललोय ते स्नो काय म्हणतात त्याला, हे स्केटिंग जे करायचे, स्केट करायचे आहे आम्हाला. बघू किती पैसे म्हणतात ते. मस्त स्केट करू, थोडा वेळ खेळू, जाऊ मग तिकडं परत. स्की करणार आहे यांच्याकडून, स्की करणार आहे आम्ही 800 रुपयाला 4 जण. हे करायची ना, 4 करू. बार्गेनिंग केलं 800 रुपयात. 400 रुपये जोडी, 200 रुपये एकेकाची. 200 रुपये एकेकाला. आता हे स्कीइंग आहे आणि ट्रेनिंग नसल्यामुळं काय होते, कधी कधी आपण पडू शकतो. तिकडे श्रुती पण घालते बघा.
स्कीइंग। आता हे शूज वगैरे सगळं काढावं लागतं। भैया ये शूज खड़े रखो, उसमें बर्फ चला जाएगा। आणि त्याच्यानंतर आमचा नंबर आहे, तर आम्ही पण करणार आहोत। ते ना थांबवायचे असल्यावर पुढं असं रोवायचं, आपण नाही काठी कशी रोवतो सेम। मी तर खूप खेळणार आहे भाई। बघा मध्ये पहिल्यांदा बर्फावर मी स्केटिंग करतोय आणि बर्फ किती कडक आहे बघा, उडतोय तो, उडतोय डायरेक्ट। श्रुती काढते बाई, श्रुती काढते बाई। बेंड व्हायचं, बेंड बेंड। व्हिडिओ नीट काढ ना बाबा। अरे सॉरी सॉरी। लय हाल झालेत रे। अरे श्रुतीला जमलं होतं, जमलं होतं, जमलं होतं बरं का, जमलं होतं। आमच्या कार्यकर्त्याचे हाल चालू आहेत। जमलंय 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 बरं का। मी पळताना व्हिडिओ काढतोय। ब्रेक लागला। जमलंय जमलंय। आम्ही कपल काढणार होतो, शेजारी तिकडे गेली। या कपलचा एक कपल ह्या बाजूला गेला, एक कपल ह्या बाजूला गेला। कपल बाय फॉरगेट झालं, कपल बाजूला गेलं नाही म्हणते ना। थोड़ा आगे जाते खायला वळायला लय अवकाळ आहे। चालू आहे चालू आहे। हे क्रॉस नाही करायचं। रोवायचंय ते, रोवायचंय असं रोवायचं। जमतंय हळूहळू, जमतंय यांना। अरे नाही करायचंय श्रद्धा, ठीक आहे। भैया ब्रेक लगाने के लिए तो हम ऐसा खड़े रहते हैं ना। आपको आता है अच्छे से? आप एक करके दिखाओ ना। नहीं आप हमें करके दिखाओ डेमो। अरे काठी रोवून माग असं लोटा, असं लोटा। बघा या बाळाला जमलंय, याला जमलंय, या बाळ्याला जमलंय, बाळ्याला जमलंय। त्या मुलाला, त्या पोराला, अरे म्हणून तर मुलांना सगळं जमतं। स्पोर्ट्स मध्ये का घालतं त्यांना? चालायचं, चल फिर रे। कर ना असं। फोटो वन एक सर घ्या ना। आता
सुनीलला आहे ना आता चालायचं जमायला लागलंय. मी म्हणतो जर आपण याची 10 दिवस प्रॅक्टिस केली आपण त्या डोंगरावरून खाली येऊ शकतो. नाही बाई, पडत पडत येईल. काय पुढे गेल्यावर कळत नाही, कंट्रोलच नाही. करून पहा तुम्ही मग कळत. अच्छा ठीक आहे. आता हेमंतची बारी आहे. बघू आता किती तीर मारतो. मला म्हणीलय सोपं. मला लई ज्ञान देत होता ना. पकडो. हिला जमतंय बरं का. हिला एक माणूस दिलाय असिस्टंट, तो हिला पडू देत नाही फक्त. आमचा हेमंत उचलत बी नाही. कसं आहे सर? सर सर कसं आहे? सर कसं आहे? कशी वाटलं हो सर. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? आमचा सगळीकडे वाडा होतोय. अरे रे रे रे, हिला तर एक माणूसच बोधा राहिलाय सेपरेट. हा जमलं 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 जमलं, हेमंतला जमलं. आपण कसं वाटलं? असंच पडतं माणूस, असेच पडता मग. उचलत बी नाही बुवा. आता हेमंत परत एकदा ट्राय करतोय, बघू कुठपर्यंत जातो बघू बाबा. तो वजनानं बरं पाहून सुद्धा पुढे जाईना ती. एक तर त्याला उचलायला पण त्रास होऊ राहिला त्या माणसाला. हा ना, ही त्याला शिकवू राहिली बा. तिचा पुढे येईना. अरे गया बाई, तिसऱ्यांदा पडला. इकडं ही पडली. हा बस का, बस का, बस बस. राम राम. उचलायला मदत करा भाई. अरे रे रे रे, हा खडा हो गया शेर. शेर तीनदा पडला. बरं तो उचला तर नाही, बोलाय पुढे जातो. उठला 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 उठला. इसको भी उठा दो भैया. ते शूज काढ तिथून डायरेक्ट. आईला भो ना, एकदा खाली येताना 4 वखत पडला आणि मला शिकवित होता. भैया इसको उठा दो भैया, इसे भी उठा दो. स्केटिंग करून झालेली आहे. 15-20 वेळेस आपटून झालेलं आहे. हातपाय न मोडता आम्ही सुखरूप आता परत चाललेलो आहे. बर्फ खेळून बदाबद आपटलो. सगळ्यात जास्त हेमंत आपटला. मला शिकवित होता, मला सगळ्यात जास्त वेळेस आपटला. काही न होता सुखरूप आम्ही आता चाललोय. आता थोड्या वेळ बर्फ खेळू. आता पहिले सुसू करायचंय. सुसू करायला आम्ही असं इकडे पाठीमागं चाललोय. इतका भारी व्ह्यू आहे ना, कॅमेऱ्यामध्ये येत नाही व्यवस्थित, म्हणजे माझा कॅमेरा क्वालिटी चांगली नाही त्याच्यामुळं. इथं असा 2-2 फूट बर्फ पडलेला आहे. बा पाय किती जातो पा, जास्त आहे. हे बघा, हे बा पाय पूर्ण पाय जातो पूर्ण. तरी खाली बर्फ आहे अजून खाली आहे. अगं मध्ये जाईल, पाणी होईल सगळं, मध्ये जाईल बा, बुटामध्ये जाईल बर्फ. हे डोंगर इकडं आम्ही आता इकडं लय बर्फ जमलेलो, त्याच्यात पाणी घालायला आलतो. त्याच्यावरून आम्हाला दिसलं की इकडं व्ह्यू चांगला आहे. आता फोटो काढायचा आहे आम्हाला इथं. स्टार्ट केला मी. हा हा हा. बस 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 बस, लय गार राहत झाले. मागलो झाले. बस बस, चल स्नोमॅन बनू. प्रोसेस चालू झाली. मी तुम्हाला बर्फ काढून देते. थांबा. इथं बनायचं.
नाक 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 झालं. डोळा तिरपा झाला का? चकना आहे तो थोडा. स्नोमॅन थोडं चकना आहे. एक डोळा पाडला त्याचा. अरे डोकंच गेलं होतं अर्ध त्याचं मेंदू साधा. कॅप्टन स्पॅरो, जॅक स्पॅरो. कसं आहे, छान आहे ना? हा, जमला का? डोळा थोडा खाली आला. इकडून मी खाली घेऊ ना मग. कसं आहे? हाऊज इट. येस. फोटो मार एक. फोटो मार एक. उभा फोटो काढ. रुक जा भाई, रुक जा रुक जा भाई. त्याचा कुरकुरा पुढवला निघून आलं. ही एवढी एवढी पोलगी रडू राहिली. हे बिचारा खाली पडला असतो. हा ना. अरे रे पडलं भाई. काय व्ह्यू आहे. आणि एवढं निर्मळ पाणी आपल्याकडे असल्यावर हा ना, किती निर्मळ पाणी. आपल्याकडे सगळं घाण करून टाकते. सटकू राहिले लोक. पडलं असता. आपल्याकडे लोक एवढं निर्मळ पाणी पाहिलं लई येडे होती. म्हणते ना आता इथे काय मोटर टाकून कांद्याला भरू. अवघड काम होईल. लय छान पाणी. लय मस्त व्ह्यू आहे. असं खळखळ पाण्याचा आवाज येतोय. हे कडाला नको जाऊ नये भाऊ. काय भाऊ ए म्हण माग. आता आम्ही परत चाललोय आणि परत जाताना लय भारी व्हिडिओ दिसते. सगळीकडे बर्फ आहे भाऊ. घर दाखव ना वरचं. आम्ही यांगला मध्ये फिरून आलो. सुनील, ते टॉपचं घर. टॉपला घर आहे ते, याच्यावर घर आहे. कशी काय राहते राव लोक इथं काय माहिती. किती अवघड आहे जीवन ना. आम्ही यांगला फिरून आलो. तिथं लय गर्दी कमी होती. जे लोक पॅकेज वगैरे घेऊन येतात ना, यांना घेऊन जाते फक्त सोलांग व्हॅली, अटल टनलचा तो पार्ट. अटल टनल क्रॉस करते आणि तिथं थांबते. त्याच्या पुढे नाही आणती. अटल टनलच्या पुढं आम्ही 30 किलोमीटर आलोय. जिथं सिसूच्या पुढं यांगला तिथं चांगला बर्फ होता. गर्दी कमी होती. मस्त निवांत बर्फ पाहिला आम्ही. त्याच्या कडाना 2-2.5 फूट बर्फ आहे. मज्जा आली पण इकडे येऊन. फक्त मोबाईलची बॅटरी संपली मध्ये, नाही तर भरपूर व्हिडिओ काढले असते. हे पहा समोर व्ह्यू पहा. एक मिनट फेस्टिवल चला हुआ है ना इधर, उस कारण बंद किया हुआ है पूरा सिस्टम यहाँ पे बंद किया हुआ है लोकल फेस्टिवल के. बाई आता रस्त्यानी आम्ही तिथं फोटो काढायसाठी त्यांना म्हणलं झाड आहे तिथं, आम्हाला फोटो काढायला थांबवा म्हणलं 1 मिनिट गाडी. त्यांनी एक स्टोरी सांगितली. ते म्हणे आता 45 दिवसाचं फेस्टिवल चालू आहे. फेस्टिवल म्हणजे एक पूजा चालू आहे. जी हे बर्फ पडलेला आहे ना, यावर्षी बर्फ काही पडला ना, त्याच्यासाठी एक शांतीची पूजा राहते. राजा गॅपन म्हणून त्यांचं तिथं रस्त्यावर मंदिर आहे. ते समोर पुढं त्याचे तुम्हाला आत्ता जे दिसते ना कमान दिसली ना, तिथं सिसूमध्ये त्यांचा बर्फाचा राजा आहे तो. त्याचं 45 दिवसाच्या शांतीसाठीची पूजा राहते. तिथं कोणालाच थांबवू देत नाही. ते गाडी थांबवली तरी फाईन होतो डायरेक्ट. आणि म्हणजे लई स्ट्रिक्ट माहोल राहतो तिथं. असं इकडे बंद आहे पाहिजे. आणि त्याच्यामुळं पुढं पण जात नाही जास्त लोक, बंद असल्यामुळं. म्हणून आम्हाला गर्दी कमी भेटली. इंटरेस्टिंग होतं गोष्टी. 45 दिवस बर्फाची शांती करण्यासाठीची पूजा आहे. तर लय पार्टीज होत्या, म्हणजे लोक भरपूर येतात तिथं. पण हे जे फेस्टिवल चालू आहे त्याच्यामध्ये 45 दिवस कोणाचं लग्न नाही होत, बड्डे बिड्डे म्हणजे आवाज नाही करायचं, कोणी शांततेत राहायचं एकदम. त्याच्यासाठीचे सगळे रिस्ट्रिक्शन. ती पूजा डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. तगडा सिस्टम आहे भाई. पुढं गाव बघून घ्या, मस्त बंद आहे, बंद गाव. बंद आहे पण गाव. त्याच्यामुळे हे गाव बंद आहे. तरी मी म्हणतो इथं राहते कशी काही लोक, कोणीच दिसत नाही. बड घर वगैरे सगळं, रस्ता जायचा रस्ता बी बंद आहे, साफ नाही केलेलं काही नाही. यहाँ पे
रेस्टोरेंट वगैरह जितने भी है सब कुछ बंद किए हुए थे। अच्छा, हे आली अटल टनल समोर, हे बघा ही अटल टनल आहे. इथपर्यंतच ज्यादातर टुरिस्ट लोक येतात लेहच्या साईडला. हे इकडून जातं रोहतांग पासला आणि इकडून अटल टनलचा नॉर्थ साईडचा रोहतांगचा साईड आहे, रोहतांग गेट आहे. इथं गाड्या थांबून नाही देते, म्हणजे 2 मिनिटं पण लगेच चेकिंग करून. सिक्युरिटी लय टाईट आहे भाई, 2 मिनिटं पण थांबून देते नाही, लगेच काढून देत्या. चेक करत्या कोणी दारू वगैरे पेलय का. जर नशा करून गाडी चालवत असला ना त्याला 25,000 रुपये फाईन आणि 6 महिन्याची जेल आहे. हे सगळे सिक्युरिटी ऑफिसर्स आहे. वेलकम टू द वर्ल्ड लॉंगेस्ट हायवे टनल. हे बघा, हे रोहतांग गेट आहे अटल टनलचं. सगळ्यांची चेकिंग चालू आहे. चलो, 40चं स्पीड लिमिट आहे. सिक्युरिटी लय टाईट आहे भाई. गेट आहे बंद करायला. अटल टनल वरून एक्झिट घेतली आहे. तिथं फोटो काढतो अटल टनलला मस्त. जिथून हे ड्रेस घेतलेले होते तिथं परत करायची वेळ आलेली आहे. हेमंत सर काढा ड्रेस पटकन. मी तर काढून ठेवलेले आहे भाई आधीच. या शॉप मधून घेतलं होतं आम्ही, शॉप नंबर 288. जरूर विजिट करिएगा. हा, त्यांनी खूप सारी चांगली सर्व्हिस दिली. विचारत पण नाही ते परत की फाटले का खराब झाले. तुम्ही कसे पण परत आणून द्या, ते परत घेऊन टाकतात. ये ऊपर जा रहा है भाई. 1500 रुपये में, ये 1500 रुपयामध्ये हे लोक फक्त एवढं वर घेऊन जाते. 100 फूट ड्रोनची शूटिंग एवढंच वर घेऊन जाते. एक बिल्डिंगच्या टेरेस वर गेल्यासारखं फक्त घेऊन जाते. 1500 रुपये घेते एका माणसाचे. त्याच्यामुळे आम्ही इथं राईडच केली नाही काही. चलो भो, पोचलो आम्ही हॉटेलवरती. मस्त बर्फ खेळून आलो. थंडी वाजली केवढी मोठी. आता रूम चेक क्लीन करण्यासाठी ना कार्ड दिलेली होती, घेऊन गेलो. डॉगी किती मस्त बसेल इथं. हे हॉटेल दिसायला लय मस्त आहे बाहेरून. मधून पण चांगलं आहे, सर्व्हिस पण चांगली आहे. हॉटेल स्नो रिट्रीट, हॉटेल स्नो पीक रिट्रीट असं नाव आहे. जेवण करायला चाललेलो आहे आम्ही आता. भूक लागली आहे. 9 वाजले. थोडासा आराम केला आल्यावर. वट असे फुटलेले आहे सगळे, म्हणजे कडक कडक झाले थंडीमुळं. आता जेवण करतो, थोडंसं रिलॅक्स करतो. रेस्टॉरंट फुल सजवलेलं आहे व्हॅलेंटाईन्स डे साठी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बघ किती डेकोरेशन केलंय तुझ्यासाठी. त्यांना मी सांगून ठेवलेलं होतं बरं का, फक्त श्रुतीसाठी करा म्हणून एवढं डेकोरेशन. ते बघ, तुझा फेवरेट रंग सुद्धा लावलेला त्यांनी. त्यांना मी सांगितलं होतं फक्त लाल रंग आणि सफेद रंगाचे फुगे लावायचे, बाकी काहीच नाही लावायचं. बघ मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, जसं सांगितलं होतं तसं. खुश ना श्रुती? हा, जसं सांगितलं तसंच केलंय एकदम त्यांनी. एकदम छान आहे. कॉन्ट्री मागून घेतली ते कुठं सांग. आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं का रे? आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं. जसं सांगितलं तसंच केलंय एकदम. सेम केलंय. मस्त डेकोरेशन केलंय. काय बाकीच्यांना पण जेवण करायचंय ना. रात्रीच्या जेवणामध्ये कढी, पकोडा, आलू, दाल मखनी और सलाद और रोटी और ये रायता, एवढंच घेतलंय मी. जेवण वगैरे झालंय. आजचा दिवस संपलेला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.